नॉनसेन्स, एक नंबर नॉनसेन्स. नाही जेन्युइनली सांगतोय तुला. कोणी किती सहन करायचं, कोणी असं कसं वागू शकतं? स्कॉलर इतके लवकर कसं काय आला? कसं काय आला म्हणजे? नाही येऊ शकत का? माझं घर आहे, तेही आता मी तुम्हाला विचारून यायचं का? काय 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 झालं? परत कोणी टपली मारली का तुला? टपली काय, बाण मारलाय, बाण, तोही छाताडात. किती सहन करायचा हा लेले ना, डोक्यात जातो डोक्यात. अच्छा लेले होय. एक मिनिट, अच्छा लेले म्हणजे काय? अच्छा लेले म्हणजे काय तुला माहितीये का? त्याने काय केलं? त्याने माझ्या पर्सनल कॉम्प्युटरचा पासवर्ड क्रॅक केला आणि माझ्या प्रेझेंटेशन मध्ये फेरफार केली, आणि ती इतक्या लेवलची फेरफार केली की अख्ख्या प्रेझेंटेशन मध्ये आज माझं सगळ्यांसमोर हसं झालंय. 3 इडियट्स. काय काय मी ते सिरियसली काहीतरी सांगतोय आणि तुला फिल्मशी नावं सुचताय? अरे तसं नाही, ते 3 इडियट्स मध्ये नाही का, ते नाही का आमिर खान चेंज करतो चतुरचं भाषण, मग ते टीचर डेला त्याच्यावर चमत्कारावर चमत्कार होतात. हा तसं ते काय वेडा आहेस का तू? हा हे कैवल्य, ऐक ऐक, तुला सांगतो 2 इडियट्स आहेत, 2 इडियट्स या जगाच्या पाठीवर. हा, एक आशू आणि दुसरा तो लेले. काय स्कॉलर, लेले काय लिहिले? हा तू मला सांग, लेलेने केलं कशावरनं? त्यानेच केलं कशावरनं काय माहितीये ना मला. त्याच्याशिवाय हे नीच कृत्य कोणी करूच शकत नाही. गाड्यारडा आहे तो, नालायक आहे. बाळ फुंकसुक, बाळ वांगडू, ऐका ना, हा मला ना ही जिंगल उद्या सबमिट करायची, आणि मी कितीही ऑल इज वेल म्हणलं ना तरी असं काम लगेच होत नाही आणि जिंगल आपोआप सबमिट होत नाही. सो मला काम करायचंय आता. सो तुम्ही गप्पा बसा. सुजय तू प्लीज थांब आता. ए ए ए वीरू सहस्त्रबुद्धे, आ मला कशाला सांगतो थांबायला? त्या लेलेला सांग ना थांबायला. तो कधी थांबणार आहे हा प्रश्न आहे. हा खरंच ना, इतका कंटाळा आलाय ना, इतका कंटाळा आलाय तुम्हाला सांगतो. खरंच एक कधी कधी वाटतं हे घरदार विकावं आणि निघून जावं कुठेतरी, हे सगळं सोडून द्यावं. काय यावर तुमचं काहीच म्हणणं नाहीये का रे? हा नाही खरंच सांगा मला, यावर तुमचं काहीच म्हणणं नाही. तुमचा मित्र एका जेन्युइन प्रॉब्लेम मध्ये फसलाय, तो तुम्हाला सांगतो, यावर तुमचं काहीच म्हणणं नाही. तुला काय कैवल्य, माझी जिंगल होत नाही, तू काय नुसताच बसून राहणार? अरे तो तरी बरा, तो लेले बरा, तो शत्रू आहे माझा, पण तुम्ही मित्र आहात ना माझे. तुम्ही तरी काहीतरी बोलणं अपेक्षित आहे. तुमच्यापेक्षा ते शत्रू परवडले. असले मित्र नकोत मला. खरंच हे असले मित्र असलेलं घर आहे ना, ते विकून टाकून निघून जावं कुठेतरी. जेन्युइनली सांगतोय मी. एवढं फ्रस्ट्रेशन आपल्यावर काढण्यापेक्षा त्या लेलेवर काढलं असतं तर शांत तरी झाला असता ना. हे तुझा लेले आला वाटतं. हे तुझं गटार बंद ठेव आणि गिटार वाजव जा. नाही वाजवायची मला आता टाइमपास करायचा आहे. टाइमपासच करतोय ना, मग जाऊन दार उघड की मग. नाही नाही, मी टाइमपास नाही करते. मी ऍक्च्युली एका नवीन जिंगलचा विचार करतोय. आता दार उघडतो विचार. दुनिया गोल आहे, जिंदगी झोल आहे. वाटेल नाही जायचा, आपला विषय खोल. हा डॉयलॉग ऐकलाय मी. कोण आपण? गुरु. पण आपली गुरु तर फक्त किंजल आहे. आपण तुझा गुरु नाही, आपण दुनियेचा गुरु. कुठली पण मुसीबत येऊ दे, आपण त्याला पुरून उरू. यमक जुळतंय, पण तुम्ही नक्की कोण आहात आणि इथे का आलात ते सांगाल का? हे आपण नाही, आपली मँगो डॉली सांगणार. हो हो. मँगो डॉली.
बस, हा ट्रेलर होता, बाकीचा नंतर. हँडसम आहे हा. हाईट आहे ग, हाईट आहे. तुझा कुणी सांगितलं आम्हाला तू आपलं माझघर डान्स रिहर्सल साठी दिलंस म्हणून? अरे आपली जागा, हे आमचं घर आहे, आम्ही विकत घेतलंय. गुरु, ह्या लोकांनी आपलं घर रिकामं नाही केलं यार. हे बघा मान्यवरांनो, आधीच त्या लेलेने माझं आयुष्य बेदम फ्रस्ट्रेट केलंय. तुम्ही त्यात अजून भर घालू नका. इथे आम्ही राहतो. राहत होता. कसं आहे ना, मुंबईत गिरण्या होत्या, मॉरिशस मध्ये डोडा पक्षी होता, माणसामध्ये माणुसकी होती. तसे तुम्ही राहत होता, आता नाही. आता इथून सरकायचं. जनरल नॉलेज चांगलं आहे रे याचं. काय बोलतोय हा? ते म्हणतात की घर विकलंय. आणि स्कॉलर, तू घर विकलं? तू घर विकलं स्कॉलर? यार मला असं वाटलं फ्रस्ट्रेशन मध्ये फक्त असं बोलत होता. तू खरंच घर विकलंस? अरे आपलं माझं घर विकलंस, ते त्या लिहिलेल्या घाबरून? तेच नाही यार. असं काय केलं यार? गवास, मूर्खात का सगळे? मी कसं घर विकीने? माझ्या काकाचं घर आहे. बावळट. त्या काकानेच आपल्याला विकला. दिव्याशिवाय वात नाही, डाळीशिवाय भात नाही, पुराशिवाय बात नाही. अग्रीमेंट आहे आपल्याकडे. काय पुढे दाखव. ए, ही एक्साइटमेंट आहे ना, लग्नासाठी मुलगा बघायला येईल ना तेव्हा दाखवायची. एजंट. मी इस्टेट एजंट राजू. जरा हो बाजू. अरे कोणच नाहीये का? डायलॉग पाठ होता ना म्हणून बोललो रे. बरं, ह्यांच्या काकांनी हे घर ह्यांच्या नावावर केलेलं आहे आणि हे त्याचे पेपर्स. ठीक आहे. अरे यावर माझ्या काकाची सही आहे. ह्याच्यावर नसणार तर काय, नोटेवर असणार आहे तुमच्या काकांची सही. अरे पण ह्याचे काका आले कधी दिल्लीवरून सही करायला? अरे मी गेलो होतो दिल्लीला. हा, अरे गवताला आग लावली काय, आगीत गवत टाकलं काय, जळणार काय? गवतच ना. आम्ही कोण? गवत की आग? ए थांब गाय ना. होय बघा गुरु, तुम्ही जे म्हणताय ना जागा विकली वगैरे, असं ह्याच्या काकांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही. ओके, हे बघ, आपण काय त्याचा काका नाही, त्यामुळे आपला सांगून काय फायदा नाही. तुम्ही आपलं सामान बांधा आणि निघा ना, पटा 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 पटा. हा, ए आम्ही घर खाली करणार नाही. तुला बोललो तो वाटेला जायचा नाही. आपला विषय खोल आहे. हे बघा, तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही. तुम्ही आम्हाला घाबरवू नका. बरं, मग मी ह्याचे दोन्ही हात तोडून टाकतो. अरे कर नाही, त्याला डर कशाला? कर मीन्स? घर म्हणजे संस्कृत मध्ये हात. एक मिनिट. आता मला कठोर पावलं उचलावी लागणार आहेत. आता पोलिसांना फोन. ए स्वॅगवर स्वॅग देतोय ग. ए हुशार, काढलास ना विषय? हा, केलास ना घोळ. चला आता पटापटा आपली मोबाईलच्या रुमाल मध्ये टाका. चला पटकन चल. चला चला चला, पटा पटा पटा. चला चला चला, पटापट. एजंट. हा, वा, ऐका एजंट. हा, नवीन नेम प्लेट पाहिजे आपल्याला. मिस्टर गुरु आणि मिसेस मँगोडॉली. आत्ता बघतो. गुरु, हा, मला भूक लागली रे. कधी भूक लागत नाही तुला? हा, एक मिनिट. ए, इकडे. कसा हसतो रे तू? तुमच्या घरात जेवण कोण चांगलं करतं? रेश्मा. हे रेश्मा, प्लीज. नाही, पुरणपोळी कर. काय कर? पुरणपोळी कर. हा, करशील? नाहीतर
अरे का मँगो डॉली, आपण ह्या घरात राहायला येणार, घर बघायला नको? चल चल चल, ए चला चला, सामान बांधायला घे. बघत कर, चल. तोडू का हात तुझा परत एकदा? हा चल, हे घेऊन जा, हे घेऊन जा, हे घेऊन जा. हे चला रे चला. हे चला चला, लवकर आवरायला घ्या. हा हे घे, हे पण टाकू दे. लॅपटॉप नाही, बॅग आहे, बॅग. लॅपटॉप अजून बाकी आहे, टाकू. ए लॅपटॉपला हात नाही लावायचा, सुजयला अजिबात आवडत नाही, राडा होईल राडा. मी हात लावेन, पाय लावेन, असा सोडेन. सोडू सोडू, हा बस सोडला. नको 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 नको, मी आज जाते. नको मी आज जाते. नको. अरे अरे काय चाललंय, काय चाललंय? तो लेले मला ऑफिसातून बाहेर काढायला निघालाय. हा लघु का गुरु कोणतो, तो आपल्याला घरातून बाहेर काढायला निघालाय. काय चाललंय? हो यार काहीतरी करायला हवं. आता आपण आपले हातपाय हलवायला हवेत यार. अरे मग हलव ना. हा घडी काय घालून बसलायस हाताची? नाही मी 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 घडी घालून नाही बसलोय. मी विचार करतोय की काय बोलून त्या गुरुला एंटर करता येईल. बोलू नको त्याशी बोलू नको. त्याला बोलायला गेलो ना की तो हात पिरगळतो. तू तर नाजूक आहे, हाड मोडतील आतमधल्या आतमध्ये. तुला सांगतो त्याचा विषय खोल आहे, म्हणून तर झोल आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो ना की लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. हा हे असले यमकातले संवाद बोलून काही होत नाही. माणसाने माणसाशी संवाद साधायला पाहिजे. मी बोललो असतो माझी सामाजिक प्रतिष्ठा आड येते रे. त्यांनी आपल्याला घरातून बाहेर हाकललं ना की आपण रस्त्यावर येऊ. मग नसेल काही सामाजिक प्रतिष्ठा वगैरे, मग बोलशील का? बोलशील? असे कसे रस्त्यावर येऊ? हा काय गुंडाराज आहे का? मला एक कळत नाही, हा कोण कुठला गुरु अचानक एक दिवस आपल्या घरी येतो, सांगतो की माझ्या काकाने घर त्याला विकलंय. नाही काय सोनं लागलंय का आपल्या घराला? हे सगळं शेडी आहे यार. मी स्वतः जाऊन बघून येतो रे बाहेर. चल. हे काय झालं? क्या खबर? डेंजर. अरे यार, तो एवढा डेंजर आहे ना गुरु, त्याची भाषा तर एवढी डेंजर आहे की मी पण कम्पीट नाही करू शकत त्याच्या बरोबर. आपल्या घरातली गुरु हरली. अरे तुम्हाला माहितीये का त्यांनी काय केलं? बाहेर तुमचं सगळं सामान काढलंय, तुमच्या बॅगा काढल्यात. हो, आणि म्हणतो बॅगा भरा आणि घराबाहेर जा. आणि तुझी लॅपटॉप बॅग फेकत होता. लॅपटॉप बोल. हे पण काय स्टाईल मध्ये फेकतोय. त्याचा स्वॅग बघितलं का? स्वॅग. ओ माय गॉड. काय विषय चाललाय? आपण काय बोलतोय? तू काय बोलतेस ना? मूर्ख. ताई, पुरणपोळ्या बनवल्या का? सॉरी. पुरणपोळ्या मागतायत. पुरणपोळ्या एवढा लवकर करायला काय खीर आहे का? खीर बनवली? अरे ती मँगो डॉली घुसलीये किचन मध्ये आणि आवरायला सांगते तिकडचं सामान. काय करायचंय? एक मिनिट. मला माहितीये काय करायचंय. सापडला. त्या गुरुला जाऊन सांगा माझं नाव सुजय साठे आणि आपली बुद्धी खोल आहे. सुजय, अरे तू काय करतोयस? तुला स्टाईल मारायला जमत नाहीये, तुला यमक जुळवता येत नाहीये. काय करतोयस तू? नसू नाही. हे दोन्ही जमत नसलं ना तरी मला बोलायला जमतं. आणि आता मी बोलणार आहे. गुरुशी? पोलिसांशी. असं आपले मोबाईल तर गुरुजवळ आहेत ना. पण आपण पोलिसांकडे जाऊ शकतो ना? मी काय करू? ऐका हो ऐका. गुरु बंद केलं काय बाहेरून त्यांनी? पुढे आले. तुम्ही म्हणालात ना जा म्हणून जातोय आता. नुसतं जायचं नाही, सगळं सामान घेऊन जायचं. हा सामान घेऊन जायचं. चला हे पण घेऊन जायचं. हे काय? काय झालं? माझी गिटार आहे ती, त्याला हात लावू नका. तू हे वाजवतो? हो. का बोलतो? गातो पण. हा गातो पण. चल गाऊन दाखव. नाही, पण तो असं कोणासाठी पण गात नाही. का? दुसऱ्यांसाठी गात नाही. आता गाईल. गातो ना मी, फेकू नका. ये तू वाजवायचं आणि त्यांनी नाचायचं. बस.
हा वाजव वाजव. 28 29 1 28 29 28 29 28 29. तसं नसतं 1 2 3 असतं. पहिलं असं नसतं. हा चल कर. अब लौट चले. वाव. आहा, काय नाचत तुला. हे काय गाणं आहे? काय आलं? किती बोर करतोय हा. ए काय बोर करतो रे तू. चांगलं गाणं का. एक मिनिट चांगलं गाणं. सगळ्यांना नाचायचं. रेडी रेडी. डीजेला सुपारी कर धतिंगला सुरू. हल्ला रे हा मोहल्ला आला रे हा गुरु. असं काम सारी सोडू आणि हंगामा करू. रूटीन वाली दुनिया जरा वेगळे ठरू. राडा हो या हो लफड़ा, तू जो है तो क्या घबराना. तू बड़े जिगर वाला थोड़ा सा हूँ चालू. जेंटलमन मैं हूँ सबका गुरु. तू काय करतो. वाजव. यावर कसं वाजवू. वाजव का वाजव. बस बस. एक मिनिट थांबा. एक मिनिट रे. ए तू गुरु असशील, राहू असशील, केतू असशील, लघु असशील, भाई असशील, गुंड असशील, कोणी असशील, मला काही घेणं देणं नाही. कळलं ना. तू असं जबरदस्तीने आमच्या घरात घुसू शकत नाहीस. हे आमचं घर आहे. हे इथे आम्ही राहतो. तू ते ताब्यात घेऊ शकत नाहीस. नाही 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 रेश्मा बोलू दे मला. बोलू दे. तू कोण समजतोस रे स्वतःला. हा तू इथे येऊन कसाही वागशील आमच्याशी. आधी तू आशूला मारलंस, त्यानंतर मीनाला वाईट साईड बोललास आणि तू कैवल्याच्या अंगावर पैसे फेकतोयस. तुला कळतं का काही. कलावंत आहे तो खरा. असे पैसे फेकतात का कलावंताच्या अंगावर. तुला काय कळणार कलेतलं. स्कॉलर अरे इतकं नको करू. नाही नाही बोलू दे मला. ए ऐक तू. कळलं ना. ए असली खोटी अग्रीमेंट दाखवायची नाहीत आम्हाला. कळलं ना. आणि करायचं तर नीट तरी करायचं. याच्यामध्ये एक डिवोर्सचा पेपर टाकलाय. हा काय मूर्ख समजतोस का आम्हाला. मिसेस कृष्णन आणि मिस्टर कृष्णन यांचे डिवोर्सचा पेपर आहे याच्यामध्ये. अरे अरे करायचं तर जरा डोकं तरी लावायचं. हा हे बघ हे आमचं घर आहे. हे आमचं घर आहे. याच्यावर तू ताबा घेऊ शकत नाहीस. आणि काय करणार असशील ना ते कर. आता काय करणार आहेस. हात तोडणार आहेस. हात तोडणार आहेस. तोड हात. माझा जीव घेणार आहेस. जीव घे घे. हा तू आधी बसून घे. आता दम घे. अरे तू मला नडतो. हे असं तू ऑफिस मध्ये लेलेला नडला तर कोण कोण याला लेले कसा माहिती. याला लेले कसा माहिती. अरे आपलं नेटवर्क 3G 4G नाही डायरेक्ट गुरुजी. एकदम फास्ट. हे बघ आपण तुझ्या घरात घुसलो, तुला त्रास दिला, तुझ्या मित्रांना त्रास दिला, तर तू आपल्याला नडला. अरे मग तुझ्या ऑफिस मध्ये तो व्हायरस सारखा लेले घुसलाय, त्याला नड ना. हे बघ अन्याय सहन करणाऱ्यांवरतीच अन्याय केला जातो. अन्याय विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना सगळं जग वचकून असतं. अरे तुझ्याबद्दल हे सगळे मित्र आहेत रे. अरे यांच्या बरोबर घुस एकदा आणि कर लेलीची. हे बघ असेल साऱ्यांची साथ तर कशाला उद्याची बात. वाश वाह वाश वाह. स्कॉलर आणि तुम्ही जरा कन्फ्युज होऊ नका. सांगतो काय आहे, तुला असं वाटत असेल मला कसं माहिती. कारण मी गुरुजी आहे ना त्याचं नेटवर्क. मी त्याला सांगितलं काय आलं तू नाही का काल लवकर आला ऑफिस मधनं, नंतर आमच्यावरच चिडचिड केली. हा वैतागला होता तू लेलेमुळे, तुला काय करायचं सुचत नव्हतं. मग मला माझा एकदम जुना फ्रेंड आठवला मिस्टर गुरु. म्हणून मी त्याला खास बोलून घेतलं आणि त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आणि मला आणि मिनलला हा प्लॅन आधीपासूनच माहिती होता. म्हणून तर मी आणि मिनल जर रिॲक्ट होत होतो ना ते एकदम असं होतं. फिल्म मी हुआ. हा सॉलिड नाचला पण तू. मलाही आत्ताच कळलं. हाय आना. मला पण आत्ताच कळलं. आणि मलाही आत्ताच कळलं आणि उशिराही कळलं. म्हणजे कळलं ते फारच चांगलं कळलं. म्हणजे मीही रिॲक्ट होऊ शकतो अन्यायाविरुद्ध. येस. आणि ते अन्याय करणाऱ्याच्या स्टाईल मध्ये. थँक्यू यार. हे फक्त तुझ्यामुळे कळलं. खरंच थँक्यू गुरु. ए शिवी नाही द्यायची. उद्या एक काम करायचं ऑफिस मध्ये जायचं आणि त्या लिहिलेला नडायचा. हा कधी काय लागला तर गुरुला आवाज द्यायचा बरं का. येस सर. फोन केला तर चालेल. आमची यानं जरा फिदा झाली आहे तुमच्यावर. मग आहेच माझा गुरु हँडसम.
आणि एंगेज. ए अशोक, तुला जास्त लागला नाही ना? नाही, फक्त तुझा विषय किती खोल आहे ते जरा हाताला कळलं. चला येऊ मी. ए थांब ना, ऐक, तू आत्ता आला होता म्हणजे तुला शोधून काढलं होतं मी, पण नेक्स्ट टाइम तुला जर शोधायचं असेल तर कुठे शोधायचं? अरे सोपं आहे, कुठल्याही थिएटर मध्ये जा, फक्त गुरु गुरुच दिसेल. ओके, फक्त जायच्या आधी एक तुमचा जरा फोटो काढू का? म्हणजे फोटो काढतो आणि ह्याच्या वॉलेट मध्ये ठेवतो. हा काढ, फोटो काढ, फक्त हार घालू नको काय. नाही नाही, काढू का? थांब थांब, गुरु स्टाईल मध्ये पोज येतो. 1 2 3. हे भारी आहे. कसं असं का?